सरकारने काही सांगितलंय का? जसं तुमच्याकडे शिष्टमंडळ येऊन चर्चा करायचं यापूर्वी काय काय विषय पुढे घ्यायचे? 4 दिवसापूर्वी OSD पण आले होते मुख्यमंत्र्यांचे, त्यावेळेस या अधिवेशनामध्ये कुठले मुद्दे घेतले जाणार आहेत काय यावर सुद्धा काही चर्चा केली आहे का? नाही, आता काय कोणी शिष्टमंडळ फेष्टमंडळ आलं नाही, येत बी नाही. कारण काय असतं, प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार येतो. त्याचं ऐका मग आम्ही चांगले. खरं बोलायचं नाही, खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले. आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही. मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो. तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत. त्यामुळं यायला नाही वेळ त्यांना. कामं असते, ते मोठमोठे लोक आहेत, कामं आहेत त्यांना. इमान वायाला जातं त्यांचं फोकाटचं आहे, तर डिझेल उडी देत. गोरगरिबांचे पैसे आहेत त्याला हिंडत आहेत, देव करीत इकडे तिकडे. हे देव झाला की तेव देव, तेव झाला की तेव देव, चालू आहे त्यांचं. जनता काय किती वेदना सहन करते, किती त्रासातून चालली, किती आक्रोश आहेत, याला वेळ नाही. हसण्यावर नेण्यासारखा विषय. पण बाबा हो, तुम्ही आता ही शेवटची संधी, तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका. सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अंमलबजावणी करू नका. पाश्चाताप नावाचे जे शब्द मागं पडला ना, ते शब्दाला पुन्हा कशी झाडायला मिळते बघा. तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं. लय पश्चाताप आला, आता व्याख्याच बदलावी लागणार. ध्यानात राहू दे तुम्ही. तुम्हाला का असं वाटतं की राज्य सरकार आज जर नवा विशेष प्रवर्ग करून कायदा करून नव्यानं आरक्षण दिलं तर त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून? त्यातून काय नाही मिळणार आहे. ती मागणीच नाही मराठीची, ती 2-3 जणांची. श्रीमंताचं ऐकलं जातं ताबडतोब, म्हणून लगेच अधिवेशन. आणि 6 महिने झाले आम्ही झुंज मारतो आमचा मराठा समाज. नाही, पण प्रश्न असा आहे की का असं वाटतं तुम्हाला की न्याय मिळणार नाही म्हणून? कसं मिळेल? मागचं काय झालं ते जरा आरक्षण मिळालं, पोरं ते आरक्षण घेऊन शिकले, निवडी झाल्या. एक उदाहरण सांगतो दादा, जाऊ दे, सांगणं गरजेचं आहे. त्या ECBCतून एका विद्यार्थ्याची निवड झाली. ते गावात वाजत गाजत गावात नेलं, आमचं पोरगा अधिकारी झालं. शिवावरून वाजत गाजत नेलं. त्याला झाले आता 4.5 वर्ष. निवड झाली त्यावेळेस गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली. ते जे आणखीन गावात गेलं नाही, आणखीन इकडंच. कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही. त्यांना वाटलं हे साहेब झालं, आणि ते साहेब झालंच नाही. जमलेलं सुद्धा आणखीन लगीन नाही झालं. ते रिअल परिस्थिती, रिअल. इतकं वाटोळं झालं त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळे. ते पोर आणखीन इकडं आंदोलनच करतात, बिचारे लढतात. आपली निवड झालेली, आपण अधिकारी झालेलो आहेत, आपली नियुक्ती होईल. आणि हे तेच आहे, ह्या 2-3 जणांच्या हट्टापायी पुन्हा मराठ्यांच्या मुंडक्यावरती, पोरांवरती कुऱ्हाडच टांगते पुन्हा यांच्यामुळं. कारण ते हे रे होईल, परत ते उडन, काहीतरी लपडं होईल. कितीतरी वेळेस सांगितलं, स्पष्ट करा, ओपन कोर्टात देणार आहे का? आम्ही नाही शंका घेत. पण जाऊ दे, आता त्या हट्टापायी याच आंदोलनामुळे त्यांनाही मिळतं, घ्या. परंतु आमची मूळ मागणी OBCतून आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर, ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे. जरा भानावर या आणि त्याची अंमलबजावणी करा. मागा नाही आणि सुट्टी पण नाही. मागणी काय श्रीमंत